नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपणास पूर्वी काही दिवसांपूर्वी मी प्रॉमिस दिलेलं होतं की S4 आणि S6 या आतापर्यंत झालेल्या सर्व परीक्षांची म्हणजे जून 2018 ते डिसेंबर 2025 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकेचे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न आणि त्यांचे उत्तर या संदर्भात एक व्हिडिओ अपलोड केला जाईल. तर आज मी S4चा जून 2018 ते डिसेंबर 2025 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकेतील जे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स विचारले गेलेले होते ते कोणकोणते होते व त्याची उत्तरं कोणकोणती अपेक्षित आहेत यावरती हाच व्हिडिओ तयार करत आहेत. निश्चित याचा आपल्याला परीक्षेसाठी उपयोग होऊ शकेल. चला तर मग पहिल्या प्रश्नपत्रिकेतून सुरुवात करूया. 2016च्या नवीन अभ्यासक्रमाची सेकंड इयरची पहिली परीक्षा झाली ती जून 2018ला. आणि त्या परीक्षेमध्ये त्यातून 4 मार्कासाठी विचारले गेलेले प्रश्न पुढील प्रमाणे. पहिला प्रश्न होता, डू एज डायरेक्टेड. ए, फाइंड और वर्क आउट. त्यामधला प्रश्न होता, पार्टनर रिडिंग, एमर्जंट रिडिंग, फोनिक रिडिंग, साइट रिडिंग. त्यातला ऑड शब्द ओळखायचा होता. तर पार्टनर रिडिंग, एमर्जंट रिडिंग, फोनिक रिडिंग, साइट रिडिंग यापैकी पार्टनर रिडिंग हा वेगळा शब्द आहे. तर एमर्जंट रिडिंग, फोनिक रिडिंग, साइट रिडिंग हे प्रोसेस ऑफ रिडिंग मधले 3 प्रकार आहेत आणि पार्टनर रिडिंग हा टाइप्स ऑफ रिडिंग मधला आहे. म्हणून पार्टनर रिडिंग हा त्यातला ऑड वर्ड आहे. बी, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स. नंबर 1, द पर्पज ऑफ अ डायलॉग इज नायदर टू ॲग्री नॉर टू डिटरमाइन हू इज राईट. डायलॉग वरती आलेले आहे टाइप्स ऑफ रायटिंग मधला प्रश्न, तर ते बरोबर आहे. नंबर 2, most of the reports are meant to be seen or pasted on the notice board. म्हणजे रिपोर्ट हे नोटीस बोर्डवरती चिटकवले जातात मोस्टली, असं काही म्हणता येत नाही. हे फॉल्स स्टेटमेंट आहे. सी, करेक्ट द सेंटेन्स अँड रिराइट इट. लाऊड रिडिंग इज अ रिडिंग ऑफ वर्ड्स और सेंटेन्सेस विदाउट प्रोड्युसिंग साऊंड ऑडिबल टू अदर्स. S4च्या लेक्चर्स मध्ये हे या पद्धतीचे मी अनेक उदाहरण तुम्हाला दिलेले आहेत की करेक्ट सेंटेन्स कसं असतं आणि त्याची त्यात लाऊड रिडिंग आणि सायलेंट रिडिंगची व्याख्या पण मी तुम्हाला दिलेली आहे. तर लाऊड रिडिंग इज अ रिडिंग ऑफ वर्ड्स और सेंटेन्सेस विदाउट शब्द नको होता तिथे, प्रोड्युसिंग साऊंड ऑडिबल टू अदर्स. हे जर तुम्हाला ठेवायचं असेल तर लाऊड रिडिंगच्या ऐवजी सायलेंट रिडिंग शब्द ठेवणं गरजेचं आहे, कारण ही सायलेंट रिडिंगची व्याख्या आहे. म्हणून उत्तर झालं, सायलेंट रिडिंग इज अ रिडिंग ऑफ वर्ड्स और सेंटेन्सेस विदाउट प्रोड्युसिंग साऊंड ऑडिबल टू अदर्स. हा एक ऑप्शन असेल किंवा दुसरा ऑप्शन असेल, विदाऊट शब्द काढून टाकायचं त्यातलं, म्हणजे ते करेक्ट सेंटेन्स वरचंच वाक्य. लाऊड रिडिंग इज अ रिडिंग ऑफ वर्ड्स ऑर सेंटेन्सेस प्रोड्युसिंग साऊंड ऑडिबल टू अदर्स, हे करेक्ट वाक्य. त्यानंतर नोव्हेंबर 18ची प्रश्नपत्रिका, डू एज डायरेक्टेड. पहिला, समरी, नोटीस, मॉडिफाय, रिपोर्ट, ऑड वन आउट. तर समरी, नोटीस, रिपोर्ट हे काय टाइप्स ऑफ रायटिंग आहे. तर मॉडिफाय काय आहे, प्रोसेस ऑफ रायटिंग मधला एक शब्द आहे, त्याच्यामुळे मॉडिफाय हा शब्द वेगळा पडेल. ड्राफ्टिंग, मॉडिफाइंग, जनरेटिंग आयडिया, एडिटिंग, ऑड वन आउट. ड्राफ्टिंग, मॉडिफाइंग, जनरेटिंग आयडिया, एडिटिंग. सी, the word which we can read at a glance is called the eye span.
The words which we can read at a glance is called eyespan असेल. D. We refer to an encyclopedia to get synonyms of the related word. हे वाक्य false आहे. Next, June 19 ची प्रश्नपत्रिका. Do as directed. You skim through the passage for the specific purpose. Correct and rewrite the sentence. You scan through the passage for the specific purpose. Skim च्या ऐवजी scan शब्द करायचं. B. Reading in a sense is a bad habit of reading. Reading in a sense group is a bad habit of reading. तर वाक्य हे false आहे. C. Drafting, editing, modifying, understanding. Find the odd one out. आता ड्राफ्टिंग, एडिटिंग, मॉडिफाईंग हे काय प्रोसेस ऑफ रायटिंग मधला आहे. तर अंडरस्टँडिंग हा त्यातला नाही, तर तो वेगळा शब्द असेल. अ पॅराग्राफ इज अ ग्रुप ऑफ फिल इन द ब्लँक्स, अ ग्रुप ऑफ सेंटेन्सेस. पॅराग्राफ हा अनेक सेंटेन्सनी तयार झालेला असतो. नोव्हेंबर 19. पूर्वी परीक्षा ना जून मध्ये व्हायची रेग्युलरची आणि नोव्हेंबर मध्ये रिपीटरची व्हायची. आता मात्र रिपीटरची परीक्षा ही डिसेंबर मध्ये होत असते. आता नोव्हेंबर 19 आलेले प्रश्न. डू एज डायरेक्टेड. ए. State whether the following statement is true or false. Loud reading is the ultimate aim of reading. लाऊड रिडिंग हे रिडिंगचं अल्टिमेट एम नाही, म्हणून ते फॉल्स आहे. Correct the sentence and rewrite it. Intonation is the degree of force one applies on a word or a syllable while uttering. वाक्य व्यवस्थित समजून घ्या. Intonation is the degree of force one applies on a word or syllable while uttering. आता वर्ड और सिलेबल आलं की तो इंटोनेशन होत नाही, तो स्ट्रेस होतो. काय होतो तो वर्ड और सिलेबस आला की तो स्ट्रेस होतो, म्हणून इंटोनेशन ऐवजी स्ट्रेस शब्द टाकायचा. Stress is the degree of force one applies on a word or syllable while uttering. C. Complete the sentences. 1. The activity of reading is both physical and mental. रीडिंगची ऍक्टिव्हिटी ही फिजिकल पण असते आणि मेंटल पण असते. फिजिकल म्हणजे वी हॅव टू यूज द स्पीच ऑर्गन आणि मेंटली म्हणजे वी हॅव टू अंडरस्टँड द वर्ड, देअर सिम्बल्स अँड दॅन रीड आउट. नंबर 2. ब्रेनस्टॉर्मिंग इज यूज्ड फॉर प्रोसेस ऑफ रायटिंग मधला जे काही 6-7 मुद्दे आहेत त्यातमधला पहिला मुद्दा आहे जनरेटिंग न्यू आयडियाज. म्हणजे ज्यावेळेस जनरेटिंग न्यू आयडियाज करतात त्यावेळेस ते काय असते, ब्रेन स्टॉर्मिंग असते. January 21. Do as directed. You scan through the passage so as to get the overall message. Correct the sentence and rewrite it. आता स्कॅनच्या ऐवजी स्कीम करायचे तुम्हाला. You skim through the passage so as to get the overall message. B. Paragraph, letter, report, video. Find the odd one out. Odd one शोधायचा आहे त्यातला. तर पॅराग्राफ, लेटर, रिपोर्ट हे टाइप्स ऑफ रायटिंग आहे. तर व्हिडिओ काय आहे, ऑडिओ व्हिज्युअल एड आहे, त्यामुळे व्हिडिओ हा वेगळा शब्द असते त्यातला. सी. ड्राफ्टिंग मीन्स रिरायटिंग द कॉन्टेंट इन अ मोर इफेक्टिव्ह लँग्वेज. राईट, ट्रू और फॉल्स. Drafting means rewriting the content in a more effective language. Right, true or false? The false. D. 6 Ws are important in news writing. तर हे जून 21 ला आलेले प्रश्न. नोव्हेंबर 21 ला म्हणजे रिपीटरला विचारले गेलेले प्रश्न. डू एज डायरेक्टेड. ए. Answer the following questions in one sentence. Which reading gives importance to the sound instead of letters?
विच रिडिंग गिव्स इम्पॉर्टन्स, म्हणजे कोणतं रिडिंग इम्पॉर्टन्स देतं कशाला, साऊंडला इन्स्टेड ऑफ लेटर. अल्फाबेट्सपेक्षा साऊंडला इम्पॉर्टन्स देणारं कोणतं रिडिंग असतं तर ते फोनिक रिडिंग असतं. आणि फोनिक रिडिंगलाच आपण दुसऱ्यापैकी एक नाव आहे सिलॅबिक रिडिंग पण, म्हणजे याचं उत्तर फोनिक रिडिंग किंवा सिलॅबिक रिडिंग असेल. नंबर 2, in which stage of writing can we moderate or change the words and ideas? In which stage of writing can we moderate or change the words and ideas? In the stage of modifying writing, we can moderate or change the words and ideas. In which stage, कोणत्या स्टेज मध्ये, तर मॉडिफाईंग स्टेज मध्ये आपण चेंज करतो वर्ड्स आणि आयडियाज. डी, emergent reading means to call randomly on students to read loudly whether their hands are raised or not. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपण टाइप्स ऑफ रिडिंग घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये आपण पार्टनर रिडिंग, पॉपकॉर्न रिडिंग ते आपण पाहिलेलं होतं. कोरल रिडिंग होतं, त्याच्यामध्ये सायलेंट रिडिंग होतं, लाऊड रिडिंग होतं, आणि त्याच्यामध्ये पॉपकॉर्न रिडिंग पण होतं. तर एमर्जंट रिडिंग प्रोसेस ऑफ रिडिंग मधला आहे, तर त्याचा काही प्रश्न येत नाही. तर टाइप्स ऑफ रिडिंग मधला जो काही असेल, आणि इथे दिलेले reading means to call randomly on students to read loudly whether their hands are raised or not. तर पॉपकॉर्न रिडिंग म्हणजे मग त्याचं उत्तर काय असेल, पॉपकॉर्न असेल. See, in this type of reading, you read with your mind, within your mind, without involving your vocal organs. That is silent reading. Within your mind, मनातली मनात जे वस्तू, that is called silent. May 22. पहिला आहे, correct the sentence and rewrite it. Drafting is the last attempt of writing. Last attempt drafting नाही, तर ड्राफ्टिंग इज द सेकंड अटेम्प्ट. पहिला अटेम्प्ट आहे जनरेटिंग अन आयडिया, दुसरा आहे ड्राफ्टिंग, तिसरा एडिटिंग, असे त्या क्रमाने येतात पुढे. प्रेझेंटिंग रायटिंग इज द लास्ट अटेम्प्ट ऑफ रायटिंग, त्याचा दुसरा ऑप्शन आहे पहा. दोन पद्धतीने उत्तर लिहिता येतील तुम्हाला. ड्राफ्टिंग कंटिन्यू कॉन्स्टंट ठेवलं तर तुम्हाला सेकंड करावं लागेल, आणि जर ड्राफ्टिंग बदलायचं, सेकंड ठेवायचं, म्हणजे ड्राफ्टिंग बदलायचं असेल तर प्रेझेंटिंग रायटिंग इज द लास्ट अटेम्प्ट ऑफ रायटिंग असं करावं. B, complete the sentence. Reading strategy depends on the purpose of reading. Reading strategy depends on dash dash. ऐसा complete the sentence कैसे? Reading strategy depends on the purpose of reading. Next, number 2. 2 पाहिजे. ठीक आहे, समजून घ्या. Brainstorming is used for dash dash. Brainstorming is used for generating new ideas. अनेक वेळा विचारला गेलेला आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. Find the odd one out. Drafting, modifying, editing, singing. ड्राफ्टिंग, मॉडिफाईंग, एडिटिंग हे सगळे काय आहेत, प्रोसेस ऑफ रायटिंगचे पार्ट आहेत. सिंगिंग इज टोटली डिफरंट वर्ड ना, दॅट्स वाय सिंगिंग इज ऑड वन आउट. नेक्स्ट, January 23 and July 23. Who has directed? Question number 1. State whether the following statement is true or false. Loud reading is an active process. The sentence is true. Correct the sentence and rewrite it. Fluency is defined as the ability to listen with speed, accuracy, and proper expression. वाक्य चुकीचं दिलेलं. Fluency is defined as the ability to listen. फ्लुएन्सी लिसन मध्ये येत नाही, तर फ्लुएन्सी ही रिडिंग मध्ये येते. म्हणून लिसनच्या ऐवजी शब्द रीड करायचा आहे. वाक्य होईल, फ्लुएन्सी इज डिफाइंड as the ability to read with speed, accuracy, and proper expression. C, fill in the blanks.
The basic of reading is understanding letter that symbolizes certain dash dash dash. But the basic of reading is understanding letters that symbolizes certain language sounds. Letterला symbolization असतं पण and that is the language sound. And information about current event is called dash dash. And information about current event is called a news. December 23. पहिला प्रश्न do as directed. A. State whether the following statement is true or false. पहले silent reading is mainly essential for proper pronunciation. This is wrong sentence. Huh? Silent reading is mainly essential for proper pronunciation. साठी नाही आहे silent reading. The depth understanding, comprehension, depth study याच्यासाठी silent reading असतं. आणि प्रॉपर प्रोनाउन्सिएशन साठी लाऊड रिडिंग असतं. मग हे वाक्य असं केलं असं जर आले तर ते चुकीचं असेल. सायलेंट रिडिंगच्या ऐवजी जर लाऊड रिडिंग असतं ते वाक्य बरोबर असतं. फाइंड द ऑड वन आउट. पॅराग्राफ, स्टोरी, एक्सप्रेशन, डायलॉग, वर्कशीट. तर त्यातलं एक्सप्रेशन हे वेगळ्या पद्धतीचे ते फ्लुएन्सी मधलं आलेलं आहे. पण आणि उरलेले काय पॅराग्राफ, स्टोरी रायटिंग, डायलॉग रायटिंग, वर्कशीट रायटिंग, जे टाइप्स ऑफ रायटिंग येते दुसऱ्या प्रकरणातला प्रश्न. सी. Correct the sentence and rewrite it. A paragraph is a group of writing skill. हे चुकीचं. रायटिंग स्किल नाही. पॅराग्राफ इज अ ग्रुप ऑफ सेंटेन्सेस. इथं दुरुस्त करतो फक्त सेंटेन्सेस. अ ग्रुप ऑफ सेंटेन्सेस असतात. Fill in the blanks. Cohesion means relationship and connectivity of ideas at the sentence level. डॅशच्या जागी काय असेल सेंटेन्स लेवल असेल. डिसेंबर 23. डिसेंबर नंतर जून 24. Do as directed. Dictionary, textbook, stress, workbook. Find the odd one out. Odd man out. The dictionary, textbook, workbook हे काय आहेत? ते रेफरन्स वर्क, रेफरन्स बुक आहेत ना, रेफरन्सेस आहेत. स्ट्रेस हा काय वेगळ्या पद्धतीचा शब्द आलेला आहे म्हणून स्ट्रेस इज अ ऑड वन आउट. बी. डॅश डॅश इज अ रिटर्न compilation of your education, work experience, credentials and accomplishment that is used to apply for a job. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे टाइप्स ऑफ रायटिंग मध्ये रिझ्यूमे त्याचं उत्तर असेल. सी. English language is written in a Latin script. State whether the statement is true or false. इंग्रजी भाषा ही अल्फाबेट जे 26 अल्फाबेट्स आहेत 26 अल्फाबेट्स. All these are alphabets taken from Latin script. So the sentence is true. D. Drafting is the last attempt of writing. Correct the sentence and rewrite it. Drafting is the second attempt of writing. December 24. Fill in the blanks. Phonic reading is a systematic teaching of the sound conveyed by. फोनिक रिडिंग येतं ना तर लक्षात ठेवायचं हे सगळं साऊंडच्या संदर्भात असतं. आणि साऊंड कशाचे असतात ते ऑल अल्फाबेट्स म्हणजे 26 अल्फाबेट्स. अँड वी नो दॅट वी हॅव 44 साऊंड. सो कन्व्हेड बाय द लेटर्स. साऊंड कन्व्हेड बाय द लेटर्स. लेटरचा जो साऊंड तयार होतो तो फोनिक रिडिंगच्या संदर्भात विचारात घेतला जातो. नंबर बी. फाइंड द ऑड वन आउट. फ्लुएन्सी, व्हॉइस मॉड्युलेशन, स्पीच, पॉपकॉर्न रिडिंग आणि पॉज. तर फ्लुएन्सीचे हे सगळे मुद्दे आहेत पहा. पॉपकॉर्न रिडिंग जर सोडलं, पॉपकॉर्न रिडिंग इज वन काइंड ऑफ टाइप ऑफ रिडिंग मध्ये येतं. आणि उरलेले काय आहे ते फ्लुएन्सीचे, फ्लुएन्सी अँड इंटोनेशनचे रिडिंग स्किल मधल्या जो काही फ्लुएन्सी आणि इंटोनेशन असते त्याच्यातले ते सगळे महत्वाचे मुद्दे आहेत. म्हणून पॉपकॉर्न रिडिंग इज अ
odd one out. C. Correct the sentence and rewrite it. Phrase is a group of sentences organized around a central topic and every sentence supports or explain the main idea. मी S4चे ज्यावेळेस लेक्चर घेतलं त्यावेळेस मी अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्हाला समजून पण सांगितला की फ्रेज असेल ना तर ग्रुप ऑफ वर्ड्स असतात 2-3 असे. तर जो ग्रुप ऑफ सेंटेन्स म्हटलं की तो पॅरेग्राफ येतो. म्हणजे एव्हरी पॅरेग्राफ contains some sentences. It might be 8 sentences, 5 sentences, or many, sometimes less sentences, sometimes more sentences are there. So when group of sentence comes there, it's relate about the paragraph, and when group of words comes there, it relate about the phrase. Phrase and as well as the sentences. So, मग याचं उत्तर काय? Paragraph is a group of sentences. Group of sentences म्हटलं की paragraph असेल. D. State whether the following statement is true or false. Bad handwriting is easier to read. बाकी चुकीचं काय बरोबर ते शोधायचे. तर बॅड हँडरायटिंग इज इझियर टू रीड. खराब हस्ताक्षर वाचायला सोपं असतं. हे चुकीचं वाक्य आहे. नेक्स्ट June 25, last year's question paper. Do as directed. Number 1, sight reading, phonic reading, emergent reading, oral reading. Odd one out. आता याच्यातले समजून घ्या आता. Sight reading, phonic reading, emergent reading. These are the readings of प्रोसेस ऑफ रीडिंग. प्रोसेस ऑफ रीडिंग मधले 3 प्रकार पडतात. आणि कोरल रीडिंग काय आहे? तर कोरल रीडिंग हा टाइप्स ऑफ रीडिंग मधला एक प्रकार आहे. दॅट्स व्हाय कोरल रीडिंग इज अ डिफरंट वर्ड. बी. लाऊड रीडिंग इज अ टाइम सेव्हिंग रीडिंग. इट्स फॉल्स सेंटेन्स. लाऊड रीडिंग साठी वेळ जास्त लागतो. टाइम कन्झ्युमिंग मेथड आहे. टाइम सेव्हिंग मेथड आहे. तर टाइम सेव्हिंग कोणता असेल? सायलेंट रीडिंग असेल. आयदर तुम्ही ते वाक्य चुकीचं आहे. मग लाऊड रीडिंग इज टाइम कन्झ्युमिंग असणार आहे आणि सायलेंट रीडिंग इज टाइम सेव्हिंग रीडिंग असणार. वाक्य फॉल्स असणार. ठीक. When one think of a changing ideas, statements, examples, languages, and presentation in the stage of drafting. Correct the sentence and rewrite it. When one think of changing ideas, statements, examples, language, and presentation in the stage of modifying. And the last sentence. A letter is written to your principal is dash dash type of letter. आपल्याला माहिती आहे त्याचे 2 प्रकार आहेत ना, फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर. प्रिन्सिपलला लिहिलेले हे फॉर्मल लेटर असते. आईवडिलांना लिहिलेले, मित्राला लिहिलेले, नातेवाईकांना लिहिलेले हे इनफॉर्मल लेटर असेल. त्याचं उत्तर काय आहे? अ लेटर इज रिटन टू युअर प्रिन्सिपल इज फॉर्मल टाइप ऑफ लेटर. हे मागच्या प्रश्न. आणि आता लास्ट प्रश्नपत्रिका डिसेंबर 25 म्हणजे आता रिपीटरची झालेली परीक्षा. डू एज डायरेक्टेड. The number of words that you receive at a glance is called eye scan. Eye scan नाही मित्रांनो, eye span पाहिजे होतं. eyes नाही, eye span पाहिजे होतं. सॉरी माझं थोडं pronunciation. The number of words that you receive at a glance is called eye span. B. Phonic reading is also known as dash dash reading. Fill in the blanks. फोनिक रिडिंगलाच आपण सिलॅबिक रिडिंग म्हणतो. त्याचं उत्तर असेल फोनिक रिडिंग इज ऑल्सो नोन ॲज सिलॅबिक रिडिंग. नंबर सी. ड्राफ्टिंग, मॉडिफाईंग, एडिटिंग, सिंगिंग. फाइंड ऑड वन आउट. आता ड्राफ्टिंग, मॉडिफाईंग, एडिटिंग हे टाइप्स ऑफ प्रोसेस ऑफ रायटिंग मधले मुद्दे आहेत. सिंगिंग काय आहे हे वेगळ्या पद्धतीचं स्किल आहे. सिंगिंग हा ऑड one out असेल. And the last one, this is the third step of process of writing. Identify the term. Third process कोणती असेल? प्रोसेस ऑफ रायटिंगची एडिटिंग असेल. पहिली आहे जनरेटिंग अन आयडिया,
2 नंबर ड्राफ्टिंग, 3 नंबर एडिटिंग आणि नंतर पुढच्या प्रक्रिया असतात. So I think that this is the last exam and the questions which were offered in the exam. मित्रांनो, जून 2018 ते डिसेंबर 2025च्या आलेल्या प्रश्नपत्रिकेचे सगळे प्रश्न उत्तरांसह मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. याचा निश्चित तुम्हाला चांगला वापर होईल अशी आशा व्यक्त करतो. थँक्यू.